नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात माय PCMC। जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणुका लवकरच येत आहेत आणि येत्या 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका होणार आहेत आणि आपण याच निमित्ताने प्रभाग क्रमांक 8 मध्ये आलेलो आहोत आणि इथल्या स्थानिकांशी आपण काही बातचीत करणार आहोत। त्यांच्या मते इथे कोणाचा जोर जास्त आहे, कोण निवडून येईल हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार काका। नमस्कार, मी धनंजय जाधव इंद्रायणनगरमध्ये राहतो। गेले 22 वर्षे या ठिकाणी आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणाचा जोर जास्त आहे? यापूर्वी या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार निवडून आलेले होते। त्यामध्ये विलासभाऊ मडगिरे हे आमच्या जवळच आहेत, आमच्या प्रभागामध्ये आहेत आणि त्यांच्याबरोबर अजून 2 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले होते। विलास भाऊंनी एवढ्या वर्षात काय कामं केलेले आहेत, तुम्ही काय सांगाल? अत्यंत सुशिक्षित असा हा इंजिनियर माणूस विलासभाऊ नावाने ओळखला जातो। जनमानसामध्ये याची प्रतिमा फार उत्तम आहे। सुशिक्षित असल्यामुळं नियोजनबद्ध विकास या प्रभागाचा कसा होईल अशा पद्धतीने ते नेहमी विचार करतात। दूरदृष्टी असलेला हा एक कार्यकर्ता आहे। स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि कार्यकर्ताच या लेवलला तो राहत असतो। गेले 3 टर्म त्यांनी स्वतः या ठिकाणी या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा तो निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळं आता 4थ्या वेळेलाही त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्याबरोबर डॉक्टर कांबळे, लोंढेताई आणि तिसरी शिवराजी लांडगे यांची पत्नी नीलमताई, ह्या 4 प्रभागामध्ये, ह्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 4ही उमेदवार उभे आहेत। 4ही उमेदवार हे सुशिक्षित आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आहे। तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल या निवडणुकीत? अर्थातच भाजपच येणार आहे, कारण भाजपची जी चर्चा आहे ती जास्त जोराची आहे। त्यात 4ही जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असल्यामुळे शक्यतो भाजपचीच हे होणार आहे म्हणून। आणि त्यात विलासभाऊ मडगिरे हे तर आमचे 22 वर्षाचे इथले नगरसेवक आहेत आणि त्यांच्यामुळे परिसराचा खूप मोठ्या प्रमाणात कायापालट झालेला आहे। त्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, सामाजिक धार्मिक जे काही कार्यक्रम असतील ते विलासभाऊ नेहमी वर्षभर त्यांचं चालूच असतं। असं नाही का निवडणूक आली म्हणूनच ते पुढाकार घेतात। अगदी 5 वर्ष नाही 22 वर्ष झाले ते याचा प्रभागाचा कायापालट त्यांनी केलेला आहे। प्रभाग 8 मधले आपण रहिवासी आहात, तुमच्यामध्ये कोण निवडून येईल, भाजप की राष्ट्रवादी? भाजपच निवडून येईल, कारण सर्व पदवीधर उमेदवार आहेत। मडगिरे साहेब तर 4थी वेळ आहे त्यांची आणि चांगल्या मताधिक्याने ती आत्तापर्यंत निवडून आले तर आता येतील। डॉक्टर सुहास कांबळे आहेत, नम्रता लोंढे आहेत आणि निलिमा लांडगे, हे 4ही उमेदवार पदवीधर आहेत आणि कार्य करण्याची तत्परता आहे त्यांच्याकडं। त्यांनी ज्येष्ठांसाठी काय? ज्येष्ठांसाठी बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांना खुर्च्या वगैरे दिलेले आहेत, त्यांना वाचण्यासाठी पेपर वगैरे दिले आहेत। नंतर गार्डनमध्ये त्यांची सोय केलेली, आता निर्भया गार्डन म्हणून मोलाचा वाटा आहे त्यांचा निर्भया गार्डनमध्ये। मग त्यामुळे तुमचं मत विलास भाऊंनाच निश्चित आहे? नक्की विलास भाऊच। नमस्कार। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची लढत आहे आणि तुम्हाला काय वाटतं की कोण पुन्हा एकदा निवडून येणार आहे? आता इथं सध्या बघितलं तर भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे, कारण आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात भरपूर कामं झालेली आहेत आणि आपल्या प्रभागात विलासभाऊ मडगिरे हे जवळजवळ 3 टर्म, म्हणजे वर्षाताई मडगिरे हे 2 टर्म 10 वर्ष नगरसेविका आहेत आणि विलासभाऊ हे 1 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आता 2017 ते 2022। त्यानंतर देखील प्रशासक राजवट होती, त्यावेळेस देखील त्यांचं ऑफिस कंटिन्यू चालू असायचं। ते आम्हाला 24 तास अवेलेबल असतात। म्हणून एकंदरीत बघितलं आणि भाजपचा हा पॅनल हा पूर्ण सुशिक्षित पॅनल आहे। 1 डॉक्टर आहेत, विलासभाऊ स्वतः 1 इंजिनियर आहेत आणि 2 पदवीधर उमेदवार आहे। तर हे आणि ही एक वेल डेव्हलप आपलं इंद्रायणनगर हे जे सिटीचा एक भाग आहे, इथं सगळे वेल एज्युकेटेड लोक आहे। यामुळं इथं भाजपचीच हवा आहे सुरुवातीपासून आणि लोकसभा असो विधानसभा असो भाजपला नेहमी इथं चांगलंच वोटिंग झालेलं आहे, नेहमी प्लसमध्ये राहिलेलं आहे आपण। का म्हणजे आता एवढे वर्ष झाले सलग BJP आहे, BJPचं राज्य आहे इथे, तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे का ते सारखे निवडून येत आहेत? लोकांच्या पसंती सूत्रात आहेत ते, तर का त्यामागची कारणं काय आहेत? त्यामागची कारणं म्हणजे तुम्ही जर इंद्रायणनगर फिरले, हा एक
प्रॉपर वेल डेव्हलप प्लॅन करून एक हे बनवलेलं आहे. आपण रस्ते बघितले, आपण इथं पाण्याची बघितलं तर तिथं 2-3 टाकी ऑलरेडी आपण केलेले आहेत लोकांच्या सोयीसुविधेसाठी. इथं कधी ट्रॅफिक होत नाही, आपले त्या पद्धतीने रस्ते आहेत, शांतता एरिया आहे इथं, म्हणून बाहेरचे लोक जेवढे पण आहेत ते मोस्टली इंदिरानगरमध्ये प्रेफर करतात. आपला खेड आंबेगाव जुन्नर भाग असेल तो पण मोस्टली हा एरिया प्रेफर करतात, कारण हा एक शांतता भाग आहे आणि आपल्याला इकडनं गावाला देखील जायला सोपं पडतं. ऑन द रोड आहे म्हणून लवकर पोचता येतं, त्यामुळे इकडलं लोक प्रेफर करतात. आणि विलासभाऊ हे सतत आपल्याला कधी पण अवेलेबल असतात 24/7. त्यांचं ऑफिस कायम चालू असतं, कधी पण असं खाडा नाही. तुम्हाला कुठली पण कामं असो, लाईट, वॉटर, मीटर किंवा अजून कुठली पण समस्या असो, कुठला फॉर्म काढायचा आहे, केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, ते तुम्हाला अनुभवायचे आहेत. तुम्ही कधी पण ऑफिसला गेले तर ते फॉर्म भरून घेणार, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार. आणि एक महत्त्वाची बाब, आउट ऑफ द बॉक्स कुठलं काम असेल तर ते कधीच प्रोत्साहन करत नाही. जे होणार आहे नियमात बसतात तेवढंच कामांना ते प्राधान्य देतात, तेवढंच ते काम प्रायोरिटीने करून घेतात. एखादा आउट ऑफ द बॉक्स करून चुकीच्या मार्गाने कुठलं काम करायचं असेल ते सरळ नाही म्हणतात. तर ही एक बाब त्यांची खरोखरच सर्वांना आवडते. त्यामुळं आत्तापर्यंत ते निवडून आलेले आहेत. 15 वर्ष झाले त्यांच्याच सत्ता. इथून पुढं देखील यावेळेस देखील भाजपचं पूर्ण पॅनल लागेल अशी मला इथं खात्री वाटते 100%. आपण आता या प्रभाग क्रमांक 8 मधल्या गृहिणींना विचारूया की त्यांचं मत यंदाच्या निवडणुकीला कोणासाठी असणार आहे ते. नमस्कार. हां, बोला मॅडम. तुमच्या मते काय आहे का, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण निवडून येईल ते? ऐसा तो हमारे लिए वो बिलास भाऊ मेडगिरी जो हैं वो तो बहुत अच्छे हैं। वो हमारे सोसाइटी में देखिए हम 200 लोगों का फ्लैट है, तो एक्चुअली जो पानी नगर पालिका का जो है वो पानी आता है नहीं आता है, नहीं आने पे तो सर को फ़ोन करते हैं तुरंत पानी आ जाता है। और लाइट भी अगर अचानक से गई तो भी हम फ़ोन करते हैं तुरंत लाइट भी आ जाती है। और प्लस मोबाइल में जो आजकल पूरा मैसेज भी दे देते हैं सर ने कि यहाँ काम चालू है, इतने टाइम तक आपका लाइट चालू हो जाएगा, ऐसा करके देते हैं। हमारे जैसा है कि बिलास भाऊ मडगिरी ही आना चाहिए, भाजपा ही आना चाहिए। हमारे सुख दुख में जो भी है, हमारे हर एक काम में, हर एक पब्लिक के काम में आते हैं। और प्लस हमारा जो ये जो अपना YCM हॉस्पिटल जो है, वहाँ भी हमारे बच्चे को कुछ और लोगों का थोड़ा सा मेडिसिन वगैरह क्या बोलते हैं ना, तो वहाँ भी नहीं इलाज ट्रीटमेंट हो रहा था, तो सर का कॉल आने के बाद में तुरंत होने लगा उनका, मतलब ट्रीटमेंट भी होने लगा, बेड भी मिल गया, इलाज भी होने लगा। मैं ये चाहती हूँ कि भाजपा आए और मेरे बिलास भाऊ मडगिरी ही आना चाहिए, मेरा निवेदन हर एक लोगों से है। नमस्कार. नमस्कार. तुमचं मत कोणाला असणार आहे, भाजप की राष्ट्रवादी? मडगिरी साहेबांनाच असणार आहे. भाजपमध्ये असू नाही तर कोणत्याही पक्षात असो, असं आहे आमचं मत स्पष्ट. कारण गेले 20 वर्ष झालं मी या प्रभागात राहतोय, गेले 20 वर्ष, पण कुठल्याही अडीअडचणीला कधी निम्या रात्री जरी गेलात तुम्ही त्यांच्याकडं तर आपलं काम होणार ही शुअर खात्री आहे. आणि त्या कारणामुळे आमचं मत हमेशा त्यांनाच राहणार, मडगिरी साहेबांनाच राहणार. इथे जनतेची वेळोवेळी कामं होत आहेत, त्याचमुळे म्हणजे ते लोकांच्या जास्त पसंतीस उतरलेल्या आहेत असं कळतंय. बरोबर आहे. एक्सक्यूज मी, तुमच्याकडे 1 मिनिट आहे का? हो आहे ना. आता मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आता लवकरच निवडणुका होणार आहेत, तर तुम्ही प्रभाग क्रमांक 8 साठी जो नगरसेवकाची जी पदवी आहे ती तुम्ही कोणाला देणार आहात? ओके, अस्सलाम वालेकुम. माझं नाव नाझदीन सय्यद आहे. मी जयगणेश साम्राज्यामध्ये राहते. जसं तुम्ही प्रश्न विचारला त्यानुसार मी इन फ्युचरमध्ये पण मडगिरी सरांनाच ॲज अ नगरसेवक म्हणजे वोट करणार आहे. कारण की त्यांनी आमचे खूप सारे प्रश्न सॉल्व केलेले आहेत. आम्हाला म्हणजे जयगणेश साम्राज्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे गेले 15 वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर ते सतत आम्हाला पहिले टँकर प्रोव्हाइड केलं, नंतर आम्ही विनंती केल्यानंतर आम्हाला वेगळी सेपरेट म्हणजे पाईपलाईन आम्ही अप्लाय केली आणि त्यांनी आम्हाला परमिशन पण दिलेली आहे त्यासाठी. आणि रस्ते वगैरे म्हणतात एकदम छान प्रकारे 15 वर्ष झाले मी त्यांना ओळखते आहे. ॲज ए माझं काही पर्सनल प्रॉब्लेम असेल मी बिंदास जाऊन त्यांना शेअर करू शकते. आणि माझी एक सवय आहे की मी सगळ्या जे काही मैत्रिणी आहेत त्यांचे काही जरी प्रॉब्लेम असेल तर मी तिथं जाऊन त्यांना सांगते आणि 99.9% सर यांना पूर्ण सॉल्व करून देतात, म्हणून मी त्यांच्याशी खूप खुश आहे सरांशी.
म्हणजे ज्या नगरसेवकाच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या तुम्ही विलास भाऊंमध्ये 100% बघताय तुम्ही एकंदरीत. 100%. मग तुमचं यंदाचं मत विलास भाऊंनाच हो, असणार आहे? सवालच नाही. मी काय माझ्या जेवढे पण मैत्रिणी असेल हां. मी सगळ्यांना म्हणजे फोर्सफुली सांगू शकते की हां. तुम्ही ह्यांनाच वोट करा असं. दादा तुम्ही कुठल्या प्रभागातले आहेत? इथलेच आहात का? प्रभाग 8. तुम्ही कोणाला यंदाच्या निवडणुकीत वोट करणार आहात, राष्ट्रवादी की भाजप? ऑलवेज BJP. कोण कोण पण? ऑलवेज विलास भाऊ. ही इज रिलायबल, ही इज डिपेंडेबल. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव? विजयकुमार बिरादर. एका नगरसेवकाच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या तुमच्या मते कोणत्या आहेत ते सांगा. या प्रभाग क्रमांकमध्ये नम्रता ताई लोंढे भरपूर काम केलेलं आहे. रोडपासनं ड्रेनेजपासनं आणि स्कूलचं जे ॲडमिशन्स आहेत लोकांच्या, हे स्कूलच्या ॲडमिशनमध्ये भरपूर पैसे वाचवून दिलेत गरीब लोकांचा. हे भरपूर काम केले आहेत आणि जे कॉल केल्यानंतर रात्री 12 वाजता बी रिसिव्ह करून त्याच्या प्रश्नाचं उत्तर सोडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत. जवळपास त्यांनी 5 वर्ष नगरसेवक होते. 5 वर्ष नगरसेवक संपून बी त्यांनी 4 वर्ष नगरसेवक नसताना बी नगरसेवकसारखे काम केले त्यांनी. मग तुमच्या मते प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोण निवडून येईल? नक्की भाजपा येईल. नमस्कार, मी गणेश नाईकडे प्रभाग 8मध्येच राहतो. 2017पासून मी साहेबांबरोबर आहे. भाग, भाषा, प्रांत आणि प्रभागाच्या पलीकडे पाहणारं जे काही विकसनशील नेतृत्व म्हणून साहेबांकडे नक्की पाहता येईल. ह्या भागामध्ये ज्या काही सुविधा त्यांनी विकसित करायचा प्रयत्न केला त्या निश्चित वाखाणण्याजोग्या आहेत. बरेचसे गार्डन्स या भागामध्ये डेव्हलप झालेले आहेत. पिंपरी चिंचवड प्रभाग एरियामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्यात विकसित वॉर्ड म्हणून याच्याकडे बघण्यासारखं आहे. समस्या आहेत का, तर त्या आहेत. बालाजीनगरसारखा जो काही भाग आहे त्या भागामध्ये रोड रस्त्यांची कामं गेल्या 5 वर्ष तुलनेत आता खूप त्याच्यात सुधारणा होती आणि साहेब सातत्याने याच्यावर काम करत आहेत. 24/7 अवेलेबल असणारं हे असं नेतृत्व आहे आणि मला निश्चित खात्री आहे की साहेबांच्या माध्यमातून या भागाचा विकास पुढेही होत राहील. धन्यवाद. तर आता आपण बालाजीनगरमध्ये असलेल्या एका वस्तीत आलेलो आहोत आणि इथल्या रहिवाशांशी आपण बातचीत करून त्यांना विचारणार आहोत की आता निवडणुका येणार आहेत लवकरच, तर ते नगरसेवक म्हणून कोणाला पाहतायत ते. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? इंदू किशोर सुरवाड. तुम्ही इथेच राहता का? हो. तुमच्या इथल्या समस्या काय आहेत आणि त्या कोणी सोडवल्या आहेत? मडगिरी साहेब. म्हणजे कोणत्या समस्या आहेत अशा? म्हणजे काही पण असलेत ना, कसे अशा गिडरीच्या काही काम असलेत ना सॉल्व करतात आमच्यात. पाणी पुरवठा, हो, वीज पाणी पुरवठा ह्यांचं करतात. त्यांनीच केलेलं आहे हो. का? मग यंदाचं तुमचं मत कोणाला असणार आहे? मडगिरी साहेबालाच करणार आहे. ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणाला वोट करणार आहात आणि तुमची निम्मी कामं कोणी केली आहेत हे तुम्ही सांगा. माझं नाव पूजा वाघमारे आहे. आम्ही मडगिरे साहेबांनाच वोट देणार आहेत, कारण की आता मी जसं 14 वर्ष झाले माझं लग्न होऊन इथं, पण आतापर्यंत त्यांनीच काम केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे काही समस्या असल्यात आता, कारण की माझ्याच घरात निधन झालेलं आहे माझ्या मिस्टरांचं. त्या टायमाला मडगिरे साहेबांनी आमच्या घरी दिवाळी झाली नव्हती, पण मडगिरे साहेबांनीच पाठवली आम्हाला दिवाळी. त्याच्यामुळे आम्ही मडगिरे साहेबांना देणार वोट. म्हणजे यंदाचं वोट तुमचं भाजप? तुमचं त्यांनाच आहे का? हो. ताई, तुम्ही काय सांगाल, तुमच्यासाठी नगरसेवक कोण आहे आणि त्यांची कामं काय असतात? त्यांची कामं करतात, जे काय आपल्याला गरज लागत असेल तर आम्ही जातो मग ते करतात आमचे काम. इथल्या मूळ समस्या काय आहेत? काही पाण्याचं, काही गटर तुमतात ते करतात काम. मग या सगळ्या सोडवलेल्या आहेत का? हां. आणि त्या कोणी सोडवल्या तिथल्या? मडगरे साहेबांनी. मग तुमचं यंदाचं वोट कोणाला असणार? त्यांनाच. नमस्कार दादा, तुमच्याकडे 1 मिनिट आहे का बोलायला? हां मॅडम, आहे ना. तुमचं नाव? प्रकाश जाधव. तुम्ही इथलेच रहिवासी आहात? हा, इथलेच रहिवासी आहे. आता लवकरच निवडणुका येणार आहेत आणि 15 तारखेला निवडणूक आहे, तर यंदाचं तुमचं मत कोणासाठी असणार आहे? मडगिरे साहेबांसाठी. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये मडगिरी साहेबांचं फॅन बेस आहेच आहे, तर तुम्ही काय सांगाल, तुमचं मत? त्यांनी चांगली व्यवस्था केली 5 वर्षे, लाईटची, पाणी याच्यासाठी. त्यामुळे आपलं मत मडगिरे साहेबांना. चला, मला सांगा, आता लवकरच निवडणुका येणार आहेत, तर तुमचं मत कोणाला असणार आहे? मडगिरे साहेबांना. तुम्ही त्यांना का मत देणार आहात? आम्ही, कारण का आमच्या भरपूर प्रॉब्लेम आहेत ना, त्यांनी सॉल्व केलेले आहेत. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं ना, असं भरपूर काय आहे की त्यांनी दुसऱ्या उमेदवारापेक्षा की भरपूर काम केलेले आहेत. त्यामुळं आम्हाला तेच ऑप्शन आहे की आम्ही त्यांनाच निवडून आणू शकतो, असं मी बोलतो.
कोणत्या समस्या आहेत ज्या त्यांनी सोडवल्या आहेत आतापर्यंत? आता तुम्हाला असं शब्दात सांगता येणार नाही, कारण का त्यांनी पाण्याचं असू दे किंवा लाईटीचं, ड्रेनेज किंवा कचरकुंडी, भरपूर म्हणजे सांगताच येणार नाही त्यांनी एवढी मदत केलेली आहे आमच्यासाठी. आणि की असं की कुणाचं एक्सपायर झालं ते पळत धावत येतात, म्हणून त्यामुळं आमचं वोट त्यांनाच आहे. की आता जे आपल्या बाळनगरला किंवा जो इथला एरिया आहे, ह्या एरियाला एक युवा नेतृत्व हवं आहे की त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा आपल्या जनतेला नक्की काय हवं आहे, जनतेच्या काय समस्या आहेत त्यांनी त्या सोडवल्या पाहिजेत. असा एक असा जो कोण युवा नेतृत्व असेल मी माझं वोटिंग त्याला असेल की बाबा त्यांनी आपल्या सगळ्या एरियाचा विकास करावा आणि आपल्या सगळ्या इथल्या एरियाला त्यांनी पुढे न्यावं, माझं असं मत आहे. ताई, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव सविता श्रीराम आव्हाड. तुम्ही इथल्याच रहिवासी आहात का? हो, बालाजी मी प्रॉपर इथलीच आहे. आता लवकरच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका येणार आहेत, तर तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाला पाहताय या प्रभागामध्ये? आम्हाला नगरसेवक विलासभाऊ मंडगिरे यांनी यावं असं भरघोस मताने असं वाटतं, कारण खरोखरच गोरगरिबांच्या वेळाकाळीला ते धावून येतात आणि काही विषय असू द्या, काहीही ते कधी म्हणजे कुठलेही आपले इथले लोक असतील गोरगरीब मदत मागायला गेले तर ते कधी नकार देत नाहीत, किंवा फोन वगैरे केला की बाबा साहेब आम्हाला ही मदत आहे, किंवा काही असू द्या, दवाखाना असू द्या, कोणाची काही आर्थिक गरज असू द्या, कोणाला कुठे साफसफाईच्या कामाला म्हणा, काही वर्गणी, कोणाची रॅली असू द्या, कोणी काही आजारपण असू द्या, किंवा YCMचं बिल असू द्या, कुठल्या प्रायव्हेट दवाखान्याचं काही आर्थिक बिल असू द्या, ते ना गेलं ना साहेब आम्हाला ही गरज आहे आणि आम्हाला तुम्ही मदत करा, तर ते नक्कीच करतात. त्यामुळं मी लाईक करते मंडगिरे साहेबांना. तुमच्यासाठी नगरसेवक कोण आहे आणि त्याची कामं काय असतात? आमच्यासाठी गेली 2-3 वर्ष झाले मी मडगिरी साहेबांसोबत आहे. आमच्यातले मुलं वगैरे तर कधी काही छोटा असो किंवा मोठा असो तर सर ते आमचं म्हणजे पूर्णपणे मुलांचं पण सपोर्ट करतात. महिला कुठल्या गेल्या किंवा दवाखान्याचा विषय असो, कुठलाही विषय असला तरी सर आम्हाला परिपूर्ण मदत करतात आणि असं त्यांच्या वेळ काढून आमच्यासाठी हे करतात, म्हणजे नाही का वेळ देतात. असं कधीच नाही की आम्ही सरांच्या ऑफिसला गेलो आणि सर नाही येत किंवा मी येतो 5 मिनिटं थांबा, असं वेटिंगला पण नाही ठेवत ते कधीच. म्हणजे वेळोवेळी समस्या सोडवल्या जातात. कधी रात्री पण एखाद्या एमर्जन्सी असली फोन केला मुलांनी करो किंवा लेडीजनी करो किंवा आम्ही करो, ते लगेच उपलब्ध असतात. म्हणजे मदतीसाठी ते नेहमी हजर असतात. मदतीला हजर असतात आमच्यासाठी. मग तुमचं यंदाचं मत त्यांनाच असणार आहे? हो, मडगिरी साहेबांनाच आमचं. बरं, त्यांनी महिलांसाठी काय योजना केल्या आहेत? महिलांसाठी खूप काही केलेलं आहे. परत माझी स्वतःची संस्था आहे, संस्थेलाही वेळोवेळी त्यांनी मदत केलेली आहे. तर समजा जयंती काढल्या त्यांना दिलेलं आहे. प्रत्येक म्हणजे असं छोटीशी पण आम्ही एक छोटं पण काम घेऊन गेलोत ना तर ते कधी नाही म्हणत नाही आहेत. शिक्षणाच्या विषय वगैरे खूप वेळेस आम्हाला म्हणजे छोट्या मुलांसाठी, आता ज्यांना 1 पॅरेंट्स असतात त्यांच्यासाठी पण माझ्या संस्थेतर्फे पण त्यांनी खूप वेळेस मदत केलेली आहे. म्हणजे ते समाजाशी जुळलेले आहेत. जुळलेलेच आहेत आमच्या भाषेमध्ये. हो, म्हणजे ते आणि एक वैयक्तिक समस्या असतील त्या सुद्धा ते सोडवायला येतात. म्हणजे समजा वैयक्तिक असो किंवा समजा असं सर्वांच्या असो, सामाजिक असो, त्या सर्व समस्यांसाठी येतात ते. मग यंदाचं तुमचं मत जे असणार आहे ते मडगिरी सरांना. ठीक आहे. मडगिरे दादांना आम्ही खूप दिवसापासून ओळखतो आणि त्यामध्ये माझा मुलगा पण सहभागी आहे आणि आमचे सर्व इथल्या मुलांना त्यांची खूप साथ आहे. तरी पण त्यांनी आम्हाला इथे येऊन भेट देतात. कधी काही समस्या असेल ती आमची ऐकून घेतात, समस्याला आम्हाला ते मदत करतात आणि इथं काही ड्रेनेज लाईन किंवा चंबर चॉकअप हे सर्व ते काम करून घेतात आणि खूप त्यांची आम्हाला मदत आहे. तरी पण आमचं मत त्यांनाच आहे. आणि तुम्ही काय सांगाल, इथल्या कोणत्या समस्या आहेत आणि त्या कोणी सोडवल्यात? रोडच्या किंवा ड्रेनेज लाईनच्या, परत आपले जी वीज जी लाईट वगैरे जाते त्याची, हे सगळ्या समस्या मडगिरे सरच सोडवतात. मग तुमचं दोघींचं पण यंदाचं मत कोणाला असणार आहे? दोघींचं पण मत आमचं मडगिरे साहेबांनाच आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आता आणि लवकरच 15 जानेवारीला निवडणुका होणार आहेत आणि आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक 8 मध्ये. इथल्या स्थानिकांशी आपण बातचीत केली तर आपल्याला एक तर कळालेलं आहे की इथलं जे पब्लिक आहे ते जास्त करून भाजपच्या साईडने आहे.
तर आता शेवटचा प्रश्न मात्र तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोण येईल, भाजप की राष्ट्रवादी? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.